नागपुर के अजनी क्षेत्र में पुलिस ने मादक पदार्थ तस्करी के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए कुख्यात अपराधी हर्षल ब्राह्मणे को गिरफ्तार किया है। आरोपी एमडी ड्रग्स की तस्करी करते हुए पकड़ा गया। पुलिस को 28 अप्रैल की रात सूचना मिली थी कि चिमनी चौक ठवरे स्कूल के पास एक युवक एमडी बेचने आने वाला है। इस सूचना के आधार पर पुलिस ने मौके पर जाल बिछाया और संदिग्ध युवक को हिरासत में लिया। तलाशी के दौरान उसके मोपेड की डिक्की में 18 ग्राम 200 मिलीग्राम एमडी बरामद की गई। एक मोपेड सहित कुल 1,93,000 रुपए का माल जब्त किया। हर्षल ब्राह्मणे पर पहले से हत्या के प्रयास, हफ्ता वसूली और लूटपाट जैसे गंभीर मामले सहित कुल 17 आपराधिक मामले दर्ज हैं। पुलिस के अनुसार आरोपी पर पहले की गई प्रतिबंधात्मक कार्रवाई का कोई असर नहीं हुआ और वो लगातार आपराधिक गतिविधियों में शामिल रहा। इस मामले में आरोपी के खिलाफ एनडीपीएस एक्ट के तहत मामला दर्ज किया गया। यह कार्रवाई पीआई नितिन चंद्र राजकुमार और उनकी टीम द्वारा की गई। पोलीस ठाणे अजनी येथील तपास पथक मधील पोलीस अंमलदार ओंकार बाराभाई यांना गोपनीय माहिती मिळाली की एक व्यक्ती हा शताब्दी चौक परिसरातून इतरत्र किंवा अजनी हद्दीतील इतर परिसरात तो येऊन एमडीची विक्री करणार आहे आणि तो एमडी स्वतः बाळगून आहे अशा गोपनीय माहितीवरून त्यांनी सदरची माहिती तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक सिद्धांत मस्के यांना ही माहिती पुरवली। सिद्धांत मस्के पोलीस उपनिरीक्षक यांनी सदरची माहिती आम्हाला व आम्ही आमच्या लगतचे वरिष्ठांना सदरची माहिती पुरवली। माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र कुमार सिंगल सर यांच्या नेतृत्वाखाली जो ऑपरेशन थंडर सुरू झालेला आहे त्या अनुषंगाने नवयुवक पिढीवर या एमडीमुळे एवढे गंभीर परिणाम त्यांच्या प्रकृतीवर आणि स्वास्थ्यावर होत आहेत आणि संपूर्ण परिवार यामुळे बर्बाद होत आहे। तर यासाठी आम्ही पोलीस उपनिरीक्षक सिद्धांत मस्के यांना आदेश दिले की आपण सदरची कारवाई एनडीपीएस तरतुदींचे योग्य पालन करून माननीय एसीपी श्री नरेंद्र हिवरे साहेब यांचे आदेश घेऊन सदरची कारवाई ही सुरू करण्यात आली असता नमूद आरोपी निलेश हर्षल ब्राह्मणे हा त्याचे गाडी नंबर 6427 एनटॉर्क टीव्हीएस गाडी ही होती अशी आम्हाला गोपनीय माहिती मिळालेली होती। तर त्यानुसार तो ठवरे शाळेजवळ येणार आहे अशी गोपनीय माहिती होती। तिथे सापळा रस्ता असता सर्व अधिकारी अंमलदार आम्ही पंच फोटोग्राफरसह हजर होतो। नमूद व्यक्ती तिथे आला असता त्याला गाडीतून उतरू देण्यात आले मोटरसायकलवरून आणि मग त्याला सापळा रचून अटक करण्यात आले। तर त्याची झडती घेण्यात आली असता त्याच्याजवळ एक खाली झिपलॉक पन्नी व 19 ग्राम 430 ग्राम 630 ग्राम एमडी पावडर सदृश्य वस्तू आढळलेली आहे। त्याला सदर बाबत विचारणा केली असता त्याने सांगितले की सदरचा एमडी पावडर आहे। तर त्या अनुषंगाने दोन पंचासमक्ष सदरचा एमडी पावडर जप्त करून कारवाई करण्यात आलेली आहे। सदर बाबत पोलीस ठाणे अजनी येथे अपक्रमांक 198/226 कलम 8 क आणि 22 ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर कारवाईमध्ये माननीय रवींद्र कुमार सिंगल साहेब, माननीय सहपोलीस आयुक्त आमचे नवीनचंद्र रेड्डी साहेब, माननीय अपर पोलीस आयुक्त श्री शिवाजी राठोड साहेब तसेच माननीय पोलीस उपायुक्त श्रीमती रश्मिका राव सर, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री नरेंद्र हिवरे सर, त्याच्यानंतर तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सिद्धांत मस्के, पोलीस हवालदार ओंकार बाराभाई, पोलीस अंमलदार मनीष भलमे, त्याच्यानंतर नरेश सावंतकर आणि त्याच्यानंतर दादाजी माडेंबा आणि या लोकांनी सदरची कारवाई ही योग्यरित्या पार पाडलेली